महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. पिंपराणी वन क्षेत्रात 1 हेक्टर अतिक्रमण हटवले. वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार व शहादा वन विभागातर्फे 5000 सीड बॉलचे रोपण. वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार आणि शहादा वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपराणी वन परिक्षेत्रात धडक कारवाई करत चालू वर्षातील अवैध अतिक्रमण हटवण्यात आले. तसेच मोकळ्या जागेत झालेल्या या क्षेत्रात पर्यावरण संवर्धनासाठी 5000 सीड बॉल्सचे बियांचे गोळे यशस्वी रोपण करण्यात आले. कारवाई व उपक्रमांची मुख्य वैशिष्ट्य: घटनेचं ठिकाण पिंपराणी राऊंड, पिंपराणी बीट, कक्ष क्रमांक 523. अतिक्रमण निर्मूलन सुमारे 1 हेक्टर. वन जमिनीवरील चालू वर्षातील अवैध अतिक्रमण DPCCT सतत सम पातळी चर खोदून पूर्णपणे नष्ट करण्यात आले. वन क्षेत्रात पुन्हा हरित कवच निर्माण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 5000 सीड बॉल्स तयार करून संबंधित क्षेत्रात टाकले. वन जमिनीवरील अवैध अतिक्रमण रोखणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणं या दुहेरी उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. सीड बॉलच्या रोपणामुळे येत्या काळात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी फुलून हे क्षेत्र पुन्हा हिरवेगार होण्यास मदत होणार आहे. वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या या तत्पर व पर्यावरणपूरक मोहिमेचं सर्वत्र कौतुक होत आहे. बेधडक मराठीसाठी सुमित गिरासे, शहादा. नमस्कार. आज आम्ही वन्यजीव संरक्षण संस्था आणि वन विभाग यांच्या माध्यमातून सीड बॉल तयार केलेले आहेत आणि ते आज आम्ही उनबदेव येथील पर्यटन स्थळ येथे आज आम्ही ते सीड बॉल टाकण्यासाठी आलेलो आहे. सीड बॉल म्हणजे माती आणि बिया मातीमध्ये बियांना मिश्रित करून बनवलेले गोळे. हे पावसाळ्याच्या दिवसात हे गोळे टाकल्यानंतर ते पावसामुळे ते विरघळतात आणि विरघळल्यामुळे तिथून एक नवीन झाड तयार होते. त्याला सीड बॉल म्हणतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की आज आम्ही हा जो उपक्रम राबवतोय, आज आम्ही इथं आज 5000 गोळे तरी तयार केलेले आहेत, सीड बॉल तयार केलेले आहेत. असे आज या 5000 सीड बॉलमधून 500 झाड जरी जगत असतील तरी आज आमची मेहनत म्हणजे कामात येईल असं आम्हाला वाटतं. म्हणून जर समजा यापैकी 500 झाडे जरी जगले आणि या 500 झाडे जगल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या वर्षी अजून एक नवीन टार्गेट ठेवू. आज आम्ही हे 5000 सीड बॉल बनवले तर पुढच्या वर्षी आम्ही हे दुप्पटीने बनवू, म्हणजे 10000 झाडं बनवू. तर माझी सर्वांना विनंती आहे की आम्ही जो हा उपक्रम राबवला आहे तर यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावे आणि एकच आमचा हा उद्देश आहे की झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.